नमस्कार मित्रांनो, मी आहे राम आणि स्पर्धा कॉर्नरमध्ये तुमचे स्वागत आहे। आपली ही सध्या प्लेलिस्ट चालू आहे संख्या आणि संख्यांचे प्रकार। त्यामधला हा आपला दुसरा लेक्चर आहे जे की मूळ संख्यांवर आहे, मूळ संख्यावर आधारित क्वेश्चनवर आहे। चला तर मग चर्चा करूया मूळ संख्या आणि त्यावरील प्रश्नांची। सर्वात अगोदर मूळ संख्या म्हणजे काय ते अगोदर समजून घेऊया आणि त्यावरचे क्वेश्चन आपल्याला पुढे सॉल्व करायचे आहेत। मूळ संख्या म्हणजे काय, व्याख्या काय म्हणते, ज्या संख्येला 1 ने आणि त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला आपल्याला मूळ संख्या म्हणता येते। म्हणजे उदाहरणार्थ जर मी दोन छोटे उदाहरण घेतले, समजा 10 एकीकडे असतील आणि 17 एकीकडे असतील, या 10 चे अवयव काय होतील। प्रत्येक संख्येला 1 ने भाग जातो, ओके सर। प्रत्येक संख्येला त्याच संख्येने भाग जातो, 10 ने 1 भाग जाईल। मग 10 हे समसंख्या असल्यामुळे 2 ने भाग जाईल। 10 ला 5 च्या पड्यामध्ये 10 येतात म्हणून 5 ने भाग जाईल। म्हणजे 1 2 5 10 हे अवयव आहेत कोणाचे, 10 चे, जेणेकरून 10 ला या संख्यांनी भाग जातो। म्हणजे 10 ला मी मूळ संख्या म्हणू शकत नाही। पण कंडिशन कशी आहे बघा, 17 च्या बाबतीत 17 ला 1 ने भाग जातो, ठीक आहे सर। 17 ला दुसरं कोणत्या संख्येने भाग जात नाही, कुठपर्यंत, 17 पर्यंतच, आणि 1 नच आणि 17 नच भाग गेल्यामुळे 17 ही मूळ संख्या आहे। मग अशा संख्या आपल्याला शिकायच्या आहेत जेणेकरून त्या संख्यांना 1 न आणि त्याच संख्येने भाग जाईल, जेणेकरून आपल्याला त्याला मूळ संख्या म्हणता येते। मग तुम्ही म्हणणार सर मूळ संख्यांची सुरुवात कुठून होते, जसं शून्यापासून होते का, 1 पासून होते का? बघूया, मूळ संख्यांची सुरुवात ही 2 पासून होते। 2 3 5 7 11 13 17 19 अशा 100 पर्यंतच्या मूळ संख्या सुद्धा आपल्याला पाठ पाहिजे आणि ते आशा करतो की पुढे येणाऱ्या लेक्चर मधून तुम्हाला ते पाठ सुद्धा होतील। पुढे चलूया। 0 आणि 1 ही मूळ संख्या नाही आहेत, 0 आणि 1 ही मूळ संख्या नाहीत। पहिली मूळ संख्या 2 आहे, जे की मूळ संख्यांची सुरुवात 2 पासून व्हायली। 2 ही अशी एकमेव संख्या आहे जेणेकरून ती सम आहे आणि मूळ आहे। मग बाकीच्या सगळ्या संख्या ह्या विषम मूळ संख्या आहेत। फक्त 2 आणि 2च एक अशी संख्या आहे जेणेकरून ती सम आहे आणि मूळ आहे। याच्यावर सुद्धा क्वेश्चन तुम्हाला परीक्षेत दिसत असतील। पुढे चलूया। बाकी सर्व मूळ संख्या या विषम संख्या असतात, बाकी सर्व संख्या या विषम संख्या असतात। मग 1 ते 100 पर्यंत अशा किती मूळ संख्या आहेत, तर 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत, जे की आपल्याला पाठ सुद्धा पाहिजे। पुढे चलूया। पुढे आहे मूळ संख्या, मी एक टेबल लिहिला आहे, त्या टेबलमध्ये मूळ संख्या मी एका कलरने दाखवल्यात। त्या सर्व मूळ संख्या आपण लिहून काढूया, वाचून घेऊया, जेणेकरून आपल्याला ते पाठ सुद्धा होतील। उदाहरणार्थ 2 4 2 3 5 7 हे 1 ते 10 पर्यंत असणाऱ्या मूळ संख्या आहेत। कोणकोणत्या, 2 3 5 आणि 7, टोटल किती आहेत, टोटल 4 मूळ संख्या आहेत। कुठपर्यंत, 1 ते 10 पर्यंत। नंतर 11 ते 20 पर्यंत 11 13 17 आणि 19, कोणकोणत्या, 11 13 17 आणि 19, टोटल किती आहेत, 4 मूळ संख्या आहेत। कुठपर्यंत, 11 ते 20 पर्यंत। मग 1 ते 20 पर्यंत किती झाल्या, 4 आणि 4 8 झाल्या। सगळे क्वेश्चन इथंच क्लिअर होतील। नंतर 21 ते 30 मध्ये फक्त 23 आणि 29 या दोनच मूळ संख्या आहेत। 23 आणि 29 टोटल मिळून किती आहेत, 2। तर 1 ते 30 पर्यंत किती मूळ संख्या झाल्या, 4 4 2, जवळपास 10 मूळ संख्या झाल्या। नंतर 31 ते 40 मध्ये 31 37, 31 आणि 37, 31 ते 40 मध्ये 2 आणि 1 ते 40 मध्ये 12 झाल्या। नंतर 41 ते 50 मध्ये 41 43 47, 41 43 47, हे तुम्हाला सुद्धा डबल डबल लिहायचं आहे। का लिहायचं आहे डबल, सर वेळ जास्त झाला का आपल्याकडे, नाहीये। आपल्या नजरेला, आपल्या हाताला, आपल्या दिमागाला या गोष्टीचा सराव पाहिजे आणि या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये फिट पाहिजे, ठीक आहे। म्हणून आता 41 ते 50 मध्ये किती मूळ संख्या, 3। मग 1 ते 50 मध्ये किती झाल्या, 4 1 4 4 2 8 8 2 10 10 2 12 3 15 झाल्या। एक एक क्वेश्चन पुढे होत राहील। 51 ते 60 पर्यंत 53 आणि 59 या दोन मूळ संख्या आहेत। 53 आणि 59 या मूळ संख्या 2 आहेत। मग 1 ते 60 पर्यंत किती झाल्या, 17 झाल्या। नंतर 61 ते 70 पर्यंत 61 आणि 67, 61 आणि 67 पूर्ण किती, 2। नंतर 71 ते 80 पर्यंत 71 73 79, 71 73 आणि 79 टोटल मिळून 3 मूळ संख्या। नंतर 80 ते 90 पर्यंत 83 आणि 89, 83 आणि 89 2 मूळ संख्या। नंतर 91 ते 100 पर्यंत एकमेव 97, जे की 1 मूळ संख्या। आणि टोटल जर मोजल्या
तर 4 1 4, 4 2 8, 8 2 10, 10 2 12, 12 3, 15, 15 2 17, 17 2 19, 19 3, 22, 22 2 24 आणि 1 25. मग मी म्हणू शकतो की टोटल 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. किती मूळ संख्या आहेत? 25 मूळ संख्या आहेत. आणि यावर तुम्हाला क्वेश्चन सुद्धा दिसतो परीक्षेमध्ये किंवा 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहे, तर त्याचं उत्तर काय राहील? 25. ठीक आहे, पुढे चलूया. अजून मला मूळ संख्यांबद्दल काय काय माहित पाहिजे. मूळ संख्यावरचे आता छोटे छोटे क्वेश्चन्स आहेत जे की आणले तुमच्या समोर. याची स्क्रीनशॉट घ्या, याचे उत्तर तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या, नोट्स काढत चला. ठीक आहे. एकमेव समसंख्या सांगा जे की मूळ संख्या असेल. आताच पाहिलं, याचं उत्तर राहील 2. 1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत? आताच काढलंय, उत्तर राहील किती? 25. 1 ते 50 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? आता मी टेबलकडे नाही जाणार, स्वतः मनाने कॅल्क्युलेट करणार. लिहू वाटल्यास 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 आणि 47 53 59 मोठे होते. मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 म्हणजे 1 ते 50 पर्यंत टोटल 15 मूळ संख्या आहेत. ठीक आहे सर. मग 1 ते 25 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती, जे की आपल्या समोर लिहिलेले आहेत. 2 3 5 7 11 13 17 19 23 या सगळ्याची जर बेरीज केली तर उत्तर येणार आहे 100. आणि 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची जर बेरीज काढा म्हणलं तर पूर्ण संख्या मला लिहाव्या लागतील, त्याची बेरीज करावी लागेल. आणि बेरीज केल्याच्या नंतर उत्तर येणार आहे 1060. म्हणजे 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज 1060 येणार आहे. बस. आता मूळ संख्यावर मग छोटी मूळ संख्या कोणती, मोठी मूळ संख्या कोणती, त्यातल्या त्यात 1 अंकी, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, हे काही फॅक्ट्स आहेत जे की आपल्याला पाठ पाहिजे म्हणजे पाहिजेच. जेणेकरून आता याला तर कोणती ट्रिक नाही की कसं पाठ करायचं, त्यासाठी या गोष्टी आपल्याला लिहून लिहून सराव करून पाठ करावे लागतील. ते क्वेश्चन्स आहेत तुमच्या पुढं असे. 1 अंकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती, तर ते 2 राहणार आहे, हे की आताच बघले. 1 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या कोणती, तर ती 7 राहणार आहे. 2 अंकी सर्वात लहान कोणती मूळ संख्या, तर ती 11 राहणार आहे. 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या ती 97 राहणार आहे. 3 अंकी सर्वात लहान संख्या 101 राहणार आहे. 3 अंकी सर्वात मोठी संख्या 997 राहणार आहे. 4 अंकी सर्वात लहान मूळ संख्या 1009 राहणार आहे. आणि सर्वात मोठी जे की 4 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या 9973 राहणार आहे. याची स्क्रीनशॉट घ्या, वहीमध्ये नोट करून घ्या, खूप इम्पॉर्टंट डेटा आहे. याच्यावरून क्वेश्चन येतात. क्वेश्चन कसे येतात? 4 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या व 3 अंकी सर्वात छोटी मूळ संख्या यांची वजाबाकी किती, त्या टाइमला आपल्याला ह्या गोष्टी पाठ पाहिजे. तिथं जर कॅल्क्युलेट करत बसल्या तर एका तासामध्ये जे काही तुमचा 60 मिनिटाचा वेळ असेल, 1.5 तासाचा वेळ असेल, त्याच्यामध्ये 1-2 क्वेश्चन सॉल्व्ह करून येणं होतील. त्यासाठी या गोष्टी अगोदरच आपल्याला तोंडपाठ पाहिजे. 4 अंकी सर्वात मोठी 9973, 3 अंकी सर्वात छोटी 101, या दोघांची वजाबाकी करून आपल्याला तो क्वेश्चन 30 ते 20 सेकंदामध्ये होईल तेवढ्या कमी टायमिंगमध्ये सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. हे डेटा स्क्रीनशॉट घ्या, व्यवस्थित लिहून घ्या. आता 1001 ही मूळ संख्या का नसेल, तर 1001 ला 7 न भाग जातो. 1003 ही मूळ संख्या का नसेल, तर 1003 ला सुद्धा 13 न भाग जातो. 1007 ही मूळ संख्या का नसेल, तर 1007 ला 19 न भाग जातो. या सगळ्या गोष्टी अगोदरच ऑलरेडी क्लिअर पाहिजे, जेणेकरून नंतर आपल्याला त्रास होणार नाही मोठे मोठे गणित सॉल्व्ह करते वेळेस. आता मूळ संख्येचा दुसरा प्रकार आहे जोड मूळ संख्या, किंवा पहिलं घेऊया संयुक्त संख्या. ज्या संख्या मूळ संख्या नाहीत त्यांना म्हणायचे आपल्याला संयुक्त संख्या. उदाहरणार्थ व्याख्यानुसार जाऊया. ज्या संख्या मूळ संख्या नाहीत नसतात त्यांना आपल्याला संयुक्त संख्या म्हणायचं आहे. मग कोणत्या सर? एक नाही, 3 4 येईल. इथे लिहिल्यात बघा, 4 5 6 8 10. ज्या मूळ नाहीत त्यांना आपल्याला संयुक्त संख्या म्हणायचं आहे, कंपोजिट नंबर म्हणायचं आहे. मग याच्यावर क्वेश्चन कसे येतात, यावर आपल्याला काय माहित पाहिजे. पुढे दिलेलं आहे तुमच्या स्क्रीन पुढे. 1 अंकी संयुक्त संख्या जे की पहिली आहे ती 4 राहणार आहे. आणि सर्वात मोठी 1 अंकी संख्या संयुक्त संख्या ती राहणार आहे 9. 1 अंकी संयुक्त संख्या जे की सम राहील आणि सर्वात लहान राहील ती राहणार आहे 4. आणि 1 अंकी संयुक्त संख्या जे की सर्वात मोठी आहे जे की सम आहे ती राहणार आहे 8. 2 अंकी संयुक्त संख्या आहे सर्वात लहान 10 आणि सर्वात मोठी आहे 99.
दोन अंकी संयुक्त संख्या जे की सम आहे ती आहे 10 आणि जे की सम आहे सर्वात मोठी आहे 2 अंकी आहे ती राहणार आहे 98. दोन अंकी संयुक्त संख्या जे की विषम राहणार आहे ती आहे 15 आणि दोन अंकी संयुक्त संख्या जे की विषम आहे सर्वात मोठी आहे ती आहे 99. हा सर्व डेटा ऑलरेडी आपल्या दिमागात क्लिअर पाहिजे, आपल्याला या गोष्टी क्लिअर पाहिजे, जेणेकरून एक्झामिनर कसाही क्वेश्चन फेको, एक्झाममध्ये कसाही फिरून क्वेश्चन येऊ तेव्हा आपल्याला कमीत कमी टायमिंगमध्ये हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. याची स्क्रीनशॉट घ्या, वहीमध्ये लिहून घ्या. हा डेटा खूप महत्त्वाचा आहे. संयुक्त संख्येच्या नंतर पुढचा प्रकार आहे सहमूळ संख्या. खूप सोपा आहे आणि खूप छोटा आहे. काय आहे? ज्या दोन संख्यांचा एक शिवाय दुसरा कोणताही सामाजिक विभाजक नसतो त्यांना आपल्याला सहमूळ संख्या म्हणायचं. बात एकदम क्लिअर आहे, क्लिअर, एकदम क्लिअर. समजा उदाहरणार्थ मी एक संख्या घेतली 10 आणि दुसरी घेतली 17. या 10चे अवयव काय? 10ला 1 न भाग जातो, जातो सर. 10ला 2 न भाग जातो, जातो. 5 न भाग जातो, जातो. आणि शेवटी 10 न भाग जातो. म्हणजे 10चे अवयव किती पडले? 1 2 3 4. मग या 17चे अवयव किती? 1 आहे आणि 17 आहे. आणि या दोन अवयवांमध्ये तुलना करा किंवा कोणता अवयव सारखा आहे. इथं 1 आहे आणि इथं आणि 1च आहे, दुसरा कोणताही अवयव सारखा नाही. मग 10ला आणि 17ला मी सहमूळ जोडी म्हणू शकतो, सहमूळ संख्येची जोडी म्हणू शकतो, जेणेकरून त्याच्यामध्ये एक शिवाय कोणताही दुसरा सामायिक विभाजक नाही. ठीक आहे, 10 आणि 17. मग अशा अनेक जोड्या आहेत, अनेक जोड्या आहेत. तुमच्या मनानुसार कोणतीही घेऊ शकता. मी घेऊ शकतो 15 आणि 81 येणार नाही, 82 येणार नाही, 83 येईल. ठीक आहे. 15चे अवयव किती आहेत? आताच काढले नाहीत, काढूया. 1 न भाग जातो, जातो. 3 न जातो, 5 न जातो, 10 न जात नाही, 15 न जातो. 83 ही मूळ संख्या आहे, 1 न आणि 83 नच जाईल. दोघांमध्ये कॉमन कोण आहे? 1 आहे. म्हणजे 15 आणि 83ला मी सहमूळ संख्येची जोडी म्हणू शकतो. बस एवढंच आहे सहमूळ संख्येमध्ये, एकदम क्लिअर गोष्टी. ठीक आहे, पुढे चलूया. पुढे आहे अजून एक प्रकार जोडमूळ संख्या. आणि एक्झामिनरला आवडणारा जर कोणता पार्ट असेल मूळ संख्येच्या बाबतीत तर तो आहे जोडमूळ संख्या. याच्यावर क्वेश्चन कसे फेकतात यावर क्वेश्चन सुद्धा भरपूर पुढे पार्टमध्ये घेतलेले आहेत. व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला टिकून राहायचं आहे. ठीक आहे, काय म्हणते? ज्या दोन मूळ संख्यांमधील फरक कितीचा असतो? 2चा असतो, त्यांना आपल्याला जोडमूळ संख्या म्हणायचं आहे. आणि यासाठी मला सर्व मूळ संख्या तोंडपाठ असणं जरुरी आहे. 2 पासून ते 97 पर्यंत 1 ते 100 मधल्या सर्व मूळ संख्या खनखन पाठ पाहिजे. कसं पाठ पाहिजे? 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 53 59 61 67 71 73 79 83 89 आणि 97 सर्व गोष्टी एकदम क्लिअर पाठ पाहिजे. ठीक आहे, पुढे चलूया. याच्यावर जोडमूळ संख्येवर थोडंसं बोलूया. काय म्हणते? 1 ते 10 पर्यंत जे की मूळ संख्या असतील अशा मूळ संख्या शोधायच्यात, जेणेकरून त्या दोघांमध्ये फक्त 2चा फरक राहील. कसं? 2 आणि 3 मध्ये आहे का? नाहीये. 3 आणि 5 मध्ये आहे. अच्छा, 3 आणि 5 एक जोडी सापडली सर, जेणेकरून दोघात फरक किती? 2चा. 5 आणि 7 आहे का? आहे. त्याच्यामध्ये फरक किती सापडला? 2चा सापडला. 11 आणि 13 आहे का? आहे. लिहित चला एक एक. 11 आणि 13. 13 17 मध्ये राहणार नाही, 17 19 मध्ये राहील, 17 आणि 19 मध्ये राहील. 19 23 मध्ये राहणार नाही, 23 29 राहणार नाही, 29 आणि 31, 29 आणि 31 हे एक जोडी सापडली. 31 आणि 37 नाही, 37 41 नाही, 41 43, 41 आणि 43, 43 आणि 47 नाही, 47 53 नाही, 53 59 नाही, 59 61 नाही. हा नाही आहे. 59 60 61 आहे फरक. 59 आणि 61. अच्छा, नंतर 61 67 नाही, 67 71 नाही, 71 आणि 73 राहील, 71 आणि 73. नंतर 73 79 79 आणि 83, 83 आणि 89 राहणार नाही, 89 आणि 97. टोटल किती झाल्या जोड्या? 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे 1 ते 100 पर्यंत टोटल जोडमूळ संख्या आहेत 8 जोड्या. आणि त्या आपण व्यवस्थित काढल्यात, कन्फर्म आहेत, क्लिअर आहेत. ज्या दोन मूळ संख्यामध्ये 2चा फरक असतो अशांनाच आपल्याला जोडमूळ संख्या म्हणायचं आहे. क्लिअर गोष्टी? 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या? जोडमूळ संख्या आहेत 8 जोड्या आहेत. क्लिअर. पुढे चलूया. पुढे एकदम भारी क्वेश्चन्स आहेत. आता आपण क्वेश्चनला सॉल्व्ह करायला सुरुवात करणार आहोत. रेडी? या क्वेश्चन नंबर पहिला काय म्हणतो? पहिला क्वेश्चन सांगतो की सर 70 ते 100 पर्यंत अशा किती मूळ संख्या आहेत की ज्यांच्या अंकांची अदलाबदल केली असता तर पुन्हा एकदा मूळ संख्याच भेटते. आता 70 ते 100 पर्यंतच्या संख्या पाठ पाहिजे.
71 आधी लिहतो. 71, 73, 79, 83, 87 नाही 89 आणि 97 ह्या किती आहेत? 70 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या आहेत. यांच्या अंकांची अदलाबदल करून घ्या. 7 1 चे 1 7 होतील, 73 चे 3 7 37 होतील, 79 चे 9 7 97 होतील, 83 चे 3 8 38 होतील, 89 चे 9 8 98 होतील, 97 चे 7 9 79 होईल. 17 मूळ संख्या आहे का? आहे. 37 आहे का? आहे. 97 आहे का? आहे. 38 आहे का? नाही. 98 आहे का? नाही. 79 आहे का? आहे. म्हणजे जवळपास 1 2 3 4 मूळ संख्या अशा आहेत जे की त्यांच्या अंकांची अदलाबदल जर केली तर आपल्याला पुन्हा एकदा मूळ संख्या येतात. हा झाला ऑप्शन नंबर बी, त्याचं उत्तर करेक्ट आहे. लगेच बघूया दुसरा क्वेश्चन. क्वेश्चन मी सॉल्व्ह करण्याच्या आधी स्वतः अगोदर व्हिडिओ थांबवा, स्वतः ट्राय करा, जमतील जमलेच पाहिजे, नंतर कंटिन्यू. 20 ते 40 पर्यंत अशा किती मूळ संख्या आहेत ज्यांच्या अंकांची अदलाबदल केली तर पुन्हा ॲज इट इज क्वेश्चन आहे बघा. ॲज इट इज 20 ते 40 पर्यंतच्या 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 येणार नाही. 23च्या अंकाची अदलाबदल केली तर 3 2 32, 29ची अदलाबदल केली तर 9 2 92, 31ची बदल केली तर 1 3 13, 37चे अंक बदलले तर 7 3 73. 32 ही मूळ संख्या नाही, 92 ही मूळ संख्या नाही, 13 ही आहे आणि 73 आहे. म्हणजे 2 असलेलं ऑप्शन नंबर डी राहणार आहे बरोबर उत्तर. ठीक आहे. हा झाला दुसरा क्वेश्चन. तिसरा क्वेश्चन काय म्हणतो? पहिल्या 5 मूळ संख्यांची सरासरी किती? पहिल्या 5 मूळ संख्या घेणार. कोणकोणत्या घ्यायच्या? पहिल्या 5 म्हणजे 2 प्लस 2 3 5 7 आणि 11 झाल्या का? 15 सॉरी 5 झाल्या. यांची सरासरी म्हणजे भागिले किती राहतील? 5. बोले हा. 2 आणि 3 5, 5 आणि 5 10, 10 आणि 7 17, 17 आणि 11 18 आणि 28 भागिले किती? 5. 5 ने भाग देऊया. 5 5 25, 5 1 5, 5 5 25, 3 उरले 30 झाले, पॉईंट दिला 30 झाले, 5 5 सख 30, 5 सख 30 म्हणजे 5.6 राहणार आहे. ऑप्शन नंबर सी राहणार आहे करेक्ट. ठीक आहे. पहिल्या 5 संख्यांची सरासरी जे की बेरीज करायचं आणि जेवढ्या संख्या आहेत त्यांना भागून घ्यायचं. हे झाला आपला तिसरा क्वेश्चन. कंटिन्यू मध्ये आहे चौथा क्वेश्चन. काय म्हणतो? पहिल्या 5 विषम संख्यांची सरासरी. पहिल्या 5 विषम असाव्या, मूळ असाव्या, सरासरी. आता पहिल्या 5 म्हणलं तर कोणी काय करतात? पहिलं 2 उचलतात, पण हे 2 विषम आहे का? नाहीये, म्हणून 2 घेणार नाही. त्याच्यानंतरच्या सगळ्या विषम आहेत. 2 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 2 3 5 7 11 आहे आणि 13 आहे. 1 2 3 4 5 झाल्या आणि टोटल डिवायडेड बाय किती असतील? 5 असतील. बेरीज किती आली? 3 आणि 5 8, 8 आणि 7 15, 15 आणि 11 26, 26 आणि 13 27 28 29 आणि 39, 39 भागिले 5. 5 ने भाग देऊया. 5 1 5, 5 7 35, 5 7 35, 4 उरले, पॉईंट दिला 40 झाले, 45 म्हणजे 7.8 राहील. ऑप्शन नंबर कुठेतरी आपलं चुकालंय, कुठेतरी चुकालंय. एक तर ऑप्शन चुकत असतील, आपलं चुकत असेल. चेक करूया. पहिल्या 5 विषम मूळ संख्यांची सरासरी 2 ला सोडलं, 2 3 5 7 11 13, 5 म्हणलंय 5 घेतलं, भागिले 5. 3 आणि 5 8, 8 आणि 7 15, 15 आणि 11 26, 26 आणि 13 27 28 29 आणि 39 बरोबर आहे. 39 भागिले 5, 5 30, 5 7 35, 5 7 35, 36 37 38 39, 4 उरले, पॉईंट दिला 40 झाले, 45 म्हणजे 7.8च उत्तर बरोबर आहे. ऑप्शन मध्ये कुठेतरी गलती आलेली आहे. समजा सी ऑप्शन आहे 7.8 आणि ऑप्शन करूया आपण सी करेक्ट. टायपिंग मिस्टेक असेल नेक्स्ट टाइमला काळजी घेतली जाईल. ठीक आहे. हा झाला चौथा क्वेश्चन. लगेच सोडूया आपण आपला 5वा क्वेश्चन. 70 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती? 70 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती? हा मला वाटलं डबल आला क्वेश्चन. 70 ते 100 आता काढूया बेरीज. पहिली गोष्ट मला मूळ संख्या पाठ पाहिजे. 71 73 71 73 79 83 89 आणि 97 सगळ्याची बेरीज. 1 3 4 9
एकन 3 4, 4 9 13, 13 3 16, 16 9 25, 25 7 32 ला 2, हातच्या आले 3, 2 दिसले म्हणजे याच्याकडे मला शंका आली. 3 7 10, 10 7 17, 17 7 17 18 19, 17 आणि 7 18 19 20 21 22 23 24, 24 आणि 8 32, 32 आणि 8 40, 40 आणि 9 49 म्हणजे 4 9 2 ऑप्शन नंबर बी राहणार आहे करेक्ट. सोपा होता क्वेश्चन, फक्त बेरीज करायला वेळ लागतो, पण होईल तेवढं कॅल्क्युलेशन आपण जर फास्ट केलं तर असे इझी वाले क्वेश्चन 6 ते 7 सेकंदामध्ये सॉल्व्ह करू शकता. नंतर आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन, 6वा क्वेश्चन. एकक स्थानी 7 अंक असलेले एकूण 2 अंकी मूळ संख्या किती? 2 अंकी पाहिजे, म्हणजे 2 3 5 7 हे तर कटले. 11 13 17 एकक स्थानी 7 पाहिजे, 2 अंकी पाहिजे. अच्छा, 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 53 59 61 67 71 73 71 73 79 83 89 आणि 97. ऑप्शन 1 2 3 4 5 ऑप्शन नंबर नाही आहे, म्हणजे आपण अजून एकदा चेक करूया. एकक स्थानी 7 असलेल्या एकूण 2 अंकी मूळ संख्या किती? एकक स्थानी 7 असलेल्या 2 अंकी 2 3 5 7 11 13 17 19 31 37 41 43 41 43 53 59 61 2 3 5 7 11 13 17 19 31 37 41 43 47 53 59 61 67 59 61 67 71 73 79 83 87 नाही आहे, 89 नाही आहे आणि 97 लास्ट, म्हणजे 17 2 3 4 5 ऑप्शन तर नाही आहे. ऑप्शनमध्ये कुठेतरी गलती असेल, या 6च्या ठिकाणी 5 करतो. ऑप्शन नंबर बी राहणार आहे करेक्ट आन्सर. ठीक आहे, ऑप्शन टाईपमध्ये कुठेतरी चुकले असतील. जेव्हा मी क्वेश्चन उचललो होतो तेव्हा प्रिंट मिस्टेक थोडीशी आली असेल. अगेन तुम्ही एकदा चेक करा आणि या क्वेश्चन्सचे राईटवाले आन्सर मला कमेंट करून सांगा का आपलं राईट आहे किंवा टायपिंगमध्ये मिस्टेक आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 7 आपण सॉल्व्ह करूया. खालीलपैकी कोणती सहमूळ संख्येची जोडी नाही म्हणलंय? समूळ संख्या म्हणजे सामायिक विभाजक काय पाहिजे? 1 आणि 1च पाहिजे. 27 आणि 87 मध्ये दोघांनाही 3 ने भाग जातो बघा, म्हणजे ही वाली संख्या राहणार नाही. 16 आणि 25 मध्ये 16 आणि 25 मध्ये कदाचित येऊ शकते. 47 आणि 57 47 आणि 57 47 मूळ संख्या आहे का? नाही आहे. 57 पण आहे, दोन्ही मूळ संख्या आहेत, हे पण असू शकते. 14 आणि 15 हे पण असू शकते. नाही म्हणलेली जोडी कोणती आहे? ऑप्शन नंबर ए आहे करेक्ट आन्सर. हा झाला 7वा क्वेश्चन. पुढे चलूया नेक्स्ट 8वा क्वेश्चन. सर्वात लहान 2 अंकी सर्वात लहान 2 अंकी संयुक्त असावी विषम असावी. संयुक्त असावी विषम असावी. आता यावेळेस माहित पाहिजे, एक तर संयुक्त 2 अंकी ना, 2 3 5 7 गेलो, 11 वर गेलो. कितीवर गेलो? 11 वर. ही विषम आहे, 2 अंकी आहे आणि संयुक्त सुद्धा बोले. हा मग सर्वात मोठी सम असावी, मूळ असावी आणि सम पण असावी, मूळ असावी. आता सर्वात मोठी काय आणि छोटी काय? सम असलेली मूळ असलेली एकच आहे, ती कोण? 2. यांचा गुणाकार 11 दोन्ही 22. ऑप्शन नंबर बी राहणार आहे करेक्ट आन्सर. ठीक आहे, इथं थोडंसं शाब्दिक क्वेश्चन आहे, थोडंसं आपल्याला विचारात टाकू शकतो, पण आपल्या जर कन्सेप्ट क्लिअर राहिल्या तर असे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे 9वा क्वेश्चन. खालीलपैकी समूळ संख्येची जोडी कोणती? आता जोडी ओळखायची आहे. 18 आणि 23 मध्ये काय होऊ शकते का? 18 आणि 23 मध्ये याचे सामायिक विभाजक 18चे जर काढले तर 1 2 न भाग जातो, 3 संग 18 होते, 3 6 न भाग जातो, 9 न भाग जातो आणि शेवटी 18 न भाग जातो. 23 ही मूळ संख्या आहे, 1 आणि 23 न जाऊ शकतो, म्हणजे हे आन्सर समूळ संख्येची जोडी आहे. 21 आणि 63 3 न भाग जातो, होणार नाही. 72 आणि 15 3 न भाग जातो, होणार नाही. 30 आणि 51 3 न भाग जातो, होणार नाही. हे तिन्ही होणार नाहीत, म्हणजे 18 आणि 23 हे करेक्ट आन्सर राहणार आहे. 9व्याचं आन्सर राहील ए. या सर्व क्वेश्चनची पीडीएफ सुद्धा, त्याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये राहील. पीडीएफ डाउनलोड करा, स्वतः क्वेश्चन सॉल्व्ह करा, प्रॅक्टिस करा आणि मजा आली पाहिजे. ठीक आहे, पुढे चलूया 19 स्लाइड 10वा क्वेश्चन. 71 ते 80 पर्यंतच्या संयुक्त संख्यांची बेरीज व मूळ संख्यांची बेरीज
यांच्यातील फरक किती आहे ते काढायचं. आता 71 ते 80 पर्यंतच्या संख्या लिहून घेतो. 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79 आणि 80. आता याच्यातल्या संयुक्त आणि मूळवाल्या अलग करायच्यात आपल्याला. मी काय करतो, मूळवाल्या मला पाठ आहेत. 71, 73 आणि 79 या झाल्या मूळ संख्या आणि उरलेल्या जे काय असतील त्या संयुक्त संख्या असतील. प्रत्येकाची बेरीज अलग अलग करायची आहे. बेरीज करूया. अगोदर कोणाची म्हणले संयुक्त संख्याची. कोणाकोणाची? 72, 74, 75, 76, 77, 78 आणि 80 यांची बेरीज करूया. 2 आणि 4 6, 6 आणि 5 11, 11 आणि 6 17, 17 आणि 8 17 आणि 7 18, 19, 20, 24, 24 आणि 8 32, 32 ला 2 हातचे 3, 7 1 7, 7 2 14, 7 1 21, 7 4 28, 7 5 35, 7 1 42, 42 आणि 8 50, 50 आणि हातचे 3 53, 532 झाले. मूळ संख्याची बेरीज 71, 73 आणि 79 ची बेरीज. 71, 73 आणि 79 ची बेरीज. 9 1 10 आणि 3 13 ला 3 हातचे 1, 7 1 21 आणि 1 सॉरी 1 आणि 3 4, 4 आणि 9 13, 13 ला 3 हातचे 1, 7 1 7, 7 2 14, 7 1 21 आणि 1 22. दोघाचा फरक काढूया. 532 मधून आपल्याला 223 काढायचा आहे. 2 मधून 3 जात नाहीत. 12 मधून 3 गेले 9 उरले. 2 मधून 2 गेले 0. 5 मधून 2 गेले 3 म्हणजे 309 राहणार आहे. करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. ठीक आहे. व्हिडिओ थोडासा मोठा झाला. आता बाकीचे क्वेश्चन जे की तुम्हाला दिसतील तुमच्या स्क्रीनवर याची स्क्रीनशॉट घ्या आणि हे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. हा 11 नंबर असेल. 12 13 14 15 16 17 18 19 20 हे सर्व क्वेश्चन्स तुम्हाला प्रॅक्टिससाठी आहेत. प्रॅक्टिस करा, क्वेश्चन सॉल्व्ह करा आणि एक सुंदरसा सुविचार तुमच्या पुढे आहे. ठाम राहायला शिका. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. म्हणजे आपले निर्णय चुकतात सुद्धा, बरोबर येतात सुद्धा. आपण बऱ्याच वेळेस एक्झाममध्ये फेल होतो सुद्धा. 1-2 मार्कामुळे सुद्धा आपला कट ऑफ राहतो. पण आपल्याला निर्णय ठेवायचा आहे ठाम आणि आपण जे तयारी करत आहोत त्याच्यावर विश्वास ठेवून आपल्याला आपला मार्ग सविस्तर चालू ठेवायचा आहे. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रापर्यंत मैत्रिणींपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लेक्चर नंबर 3 मध्ये. नमस्कार, धन्यवाद.